नमस्कार. काल आपण एक रील केला होता, की आपल्याला फ्रिजमधल्या गोष्टी वापरता येतील की नाही येतील? फ्रिजचा वापर कसा करायचा? आणि तो केल्याने काही फायदे तोटे आहेत का? तर याच्यावरती थोडंसं आज आपण जाणून घेऊयात. तर एक लक्षात घ्या, आपली जी काही भारत हा ट्रॉपिकल कंट्री आहे, म्हणजे इथलं तापमान हे जास्त असतं, बरोबर आहे? त्याच्यामुळे तुम्ही कोणतीही गोष्ट कुक केलीत, कोणतीही गोष्ट शिजवलीत, तर ती खूप वेळ बाहेर फ्रेश राहू शकत नाही. म्हणून आपण नॉर्मली काय करतो, ती थोडी नॉर्मल टेम्परेचरला येऊ देतो, रूम टेम्परेचरला, आणि मग ती फ्रीजमध्ये स्टोअर करतो. ओके. म्हणजे ती खराब होऊ नये, अन्नाचा ताजेपणा टिकावा, ती गोष्ट खराब होऊ नये, तिच्यातला तिच्यातला स्वाद चांगला राहावा, तिच्यातली पोषण मूल्य चांगली राहावीत, ते दीर्घकाळ आपल्याला ठेवता यावं, यासाठी आपल्याला ही धडपड असते. असते की नाही? बरोबर आहे की नाही? का बरं? कारण जिथे आपल्याकडे लेबर वर्क नाहीये, म्हणजे काय, की आपल्याकडे जर का दिवसभर काम करणारी लोक नसतील घरात, बरोबर आहे? म्हणजे पूर्वीच्या काळी होत होत्या, बायका घरात होत्या, व्यवस्थित प्रत्येक वेळेला फ्रेश स्वयंपाक करायच्या, फ्रेश सगळं खायला मिळायचं. आता परिस्थिती तशी नाहीये. आपण दिवसभर घरात असतो का? नाही. आपण सकाळी एकदा 9 वाजता सगळं किचन आटपलं की पळतो, आणि संध्याकाळी परत 7 वाजता परत येतो घरी, बरोबर आहे? मग अशा वेळेला तुम्हाला सारखं सारखं कुकिंग करणं शक्य आहे का? नाहीये. मग काय होतं, मग जे काही आपल्याला हवंय ते बाहेर ऑर्डर केली जाते, बरोबर आहे? त्यापेक्षा आपण असं करू शकतो का, की आपण बऱ्यापैकी कुकिंग करून ठेवून देऊ शकतो, जेणेकरून आपल्याला घरातलं मिळेल, फ्रेश मिळेल, पोषण मूल्य असलेलं मिळेल, आणि हाय कॅलरीज तर मिळणार नाही. म्हणजे काय म्हणायचं मला, की आपण जेव्हा घरात स्वयंपाक करतो, बरोबर आहे, ते नॉर्मल टेम्परेचर, थोडीशी भाजी जास्त केली, त्याच्यानंतर आपण कणकेचा गोळा जो असतो तो 2 पोळ्या करून घेतल्या, काय 4 पोळ्या करून घेतल्या, 4 पोळ्यांचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून दिलं, संध्याकाळी आल्यावर परत फ्रेश करू शकतो. भाजी थोडी जास्त करून ठेवलेली असेल, डब्याला घेतली, संध्याकाळी जर खायची असेल तर ती परत फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर आपल्याला वरण आल्यावरती वेळ नसतो, सो वरण भात आपण करून ठेवला, भात बाहेर चांगला राहतो बऱ्यापैकी. वरणाचा प्रॉब्लेम असेल तर वरण स्टोअर करून ठेवू शकतो. एक कोशिंबीर करून ठेवली 2 दिवसाची एकत्र, तर ती आपण फ्रीजमध्ये ठेवली तर ती 2 दिवसापर्यंत हे सगळं अन्न आपण, कोणतंही पोषण मूल्य 2 ते 3 दिवस सुद्धा टिकतं, काही गोष्टी पोषण मूल्य न खराब होता ते वापरू शकतो. आणि ही आपली केवळ आणि केवळ सोयीसाठी, सुलभतेसाठी, आणि आपल्याला चांगलं अन्न मिळावं यासाठी केलेली सोय आहे. याच्यातलं पोषण मूल्य कोणतं कमी होतं हे जर तुम्हाला बघायचं असेल, तर ना त्याच्यातले प्रोटीन कमी होत, ना त्याच्यातले कार्बोहायड्रेट्स कमी होत, ना त्याच्यातलं फॅट कमी होत. त्याच्यातले मिनरल्स पण राहतात. काही विटॅमिन्स जे वॉटर सोल्युबल आहेत, ते विटॅमिन्स फक्त त्याच्यातले कमी होण्याची शक्यता असते. कारण फॅट सोल्युबल विटॅमिन कसे काय कमी होतील? नाही कमी होणार. सो विटॅमिन सी आणि विटॅमिन बी ह्या 2 गोष्टी कमी होऊ शकतात. त्याच्यासाठी काय पर्याय असू शकतो? विटॅमिन सी सगळ्यांना माहितीये. एक लिंबू पिळलं आपण त्याच्यामध्ये की आला विटॅमिन सी. आणि फ्रेश जर का कट करून आपण सॅलेड्स घेतले तर त्याच्यामध्ये विटॅमिन बी पण मिळते. आपण त्याच्याशिवाय फ्रूट खातोय, त्याच्यात पण आपल्याला मिळतंय. सो ही विटॅमिन्स जी आहेत ही आपल्याला बाकीच्या सोर्समधून इझिली मिळत आहेत. आणि तुम्ही असं कधी ऐकलंय का, की मला विटॅमिन सी ची खूप डेफिशियन्सी आहे, किंवा विटॅमिन सी ची डेफिशियन्सी खूप कॉमन आहे, विटॅमिन डी ची डेफिशियन्सी खूप कॉमन आहे? त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाहीये. अजिबात घाबरू नका. पूर्ण दिवसाचा स्वयंपाक एकदा करून ठेवलात, की संध्याकाळी आल्यानंतर तुम्हाला जो कन्व्हिनियन्स आहे, की मला संध्याकाळी पण पोळी खायला मिळणार आहे, भाजी खायला मिळणार आहे, वरण भात खायला मिळणार आहे, संध्याकाळचं मी करून ठेवलेलं आहे, कोशिंबीर करून ठेवलेली असेल तर ती तुम्ही वापरू शकता. छानपैकी जेवण करू शकता जर का तुम्ही फ्रीजचा 1 ते 2 दिवस पर्यंत वापर केला तर. या गोष्टी प्रत्येकाला पटतीलच अशा नाही. पण खरंच ज्यांना वेळ पुरत नाही, खरंच जे पूर्ण दिवसभर बिझी असतात, त्यांनी या गोष्टीचा नक्की वापर करावा. तुम्ही जर घरात असाल तर नक्की, फ्रेशला कुठलाही पर्याय नाही. फ्रेश हे फ्रेश चांगलंच असतं. पण ज्यांना वेळ नाही त्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं तर त्यांचं पण पोषण मूल्य, त्यांचं खाणं सुधारेल. कारण जर असं नाही केलं तर मग आपण झोमॅटोकडे वळतो, बरोबर आहे? सो वीकेंडच्या दिवशी काही अशा गोष्टी, तुम्हाला आवडणाऱ्या भाज्यांची ग्रेव्ही करून ठेवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. की तुम्ही आता समजा मटार घेतलं, तुम्हाला मटारची भाजी करायची, त्याची ग्रेव्ही तयार नसेल तर तुम्हाला ते परत मिक्सरला काढा, हे करा. त्याऐवजी ती ग्रेव्ही करून तुम्ही डीप फ्रीजरला टाकून दिली,
क्यूब्स मध्ये आणि 2 क्यूब्स 3 क्यूब्स वापरून पटकन मटारची भाजी तयार होऊ शकते. पनीरचा मसाला तयार करून ठेवला तर तो पण तुम्ही पटकन तयार करू शकता. काजू करी असते किंवा काजूचा मसाला असतो तो पण बऱ्याच भाज्यांना चालतो. सो हे असं आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये काहीही चुकीचं नाहीये. का सांगतेय? कारण जेव्हा मी आता पेशंट तपासते तेव्हा अशी वेळ येते की त्यांना घरचं खायलाच मिळत नाही. आल्यावरती कधी करू? का करू? एक वरण 2 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता. एक पुलाव 2 दिवस तुम्ही आरामात खाऊ शकता. फक्त जे काही स्टोअर कराल ते चांगलं स्टीलच्या डब्यामध्ये हवाबंद किंवा ग्लासच्या डब्यामध्ये हवाबंद किंवा सिरामिक असं वापरूनच त्याचं स्टोरेज करा. सो दॅट त्यातलं कुठलंही पोषण मूल्य जाणार नाही, त्याची चव पण बिघडणार नाही. ज्यांना हे पटत नाहीये त्यांनी नक्की करून बघा. त्यांचं घरातलं खाणं नक्की सुधारेल. कारण जी दाल फ्राय तुम्ही करून ठेवणार आहात ती जर का तुम्ही झोमॅटोवरून मागवली तर आपल्याला काय मिळणार आहे? 200 कॅलरीची दाल फ्राय जी घरात केलेली आहे ते तिथे 600 कॅलरीची मिळणार आहे. कारण रेस्टॉरंट्स किंवा कुठलेही हॉटेल्स आपल्याला हेल्दी फूड देण्यासाठी बसलेलं नाहीये. आपल्याला ते डिलिशियस फूड देण्यासाठी बसले आहे, टेस्टी फूड देण्यासाठी बसलेलं आहे. टेस्टी कधी होतं? जर तुम्ही त्याच्यात तुपाचं प्रमाण वाढवलं तर, जर तुम्ही त्याच्यात मिठाचं प्रमाण वाढवलं तर. त्याच्यामुळे तुमची दाल फ्राय ही जर का बाहेरील असेल, झोमॅटोवरूनची केलेली असेल, बाहेर रेस्टॉरंटमध्ये तर त्याच्यामध्ये नक्कीच तेलाचा वापर जास्त असतो. त्याच्यावरतून अजून बटर त्याच्यात टाकून देतात. कारण त्याला चव वाढावी म्हणून. त्याच्यात मिठाचं प्रमाण पण जास्त असतं. हे टाळायचं असेल तर घर का खाना जिंदाबाद. आणि त्याच्यासाठी जर का फ्रीजचा वापर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता. हे माझी काळ्या दगडावरची रेघ आहे. ज्यांना वेळ पुरत नाही, ज्यांना बाहेरचं खावं लागतं, ज्यांना कुकिंगला वेळ देता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. त्याच्यामुळे तो प्रत्येकाबरोबर शेअर करा. जे वैतागतात तेच 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 खाऊन, समजा एक दिवस भाजी व्यवस्थित करून ठेवली ती 2 दिवस खाल्ली तरी चालेल, पण बाहेरचं खाऊ नका. मग झोमॅटो पेक्षा काय वाईट आहे? अजून पॅकेट फूड्स वाईट आहेत. ते तिकडे कडतं जायचंच नाही आता आपल्याला. ओके. सो फ्रीजचा वापर आपण असा व्यवस्थित केला, हा बंद डब्यामध्ये केला तर आपण नक्कीच ते आपल्याला पोषण मूल्य देणारे ठरू शकते. जे देणार नाहीये ते सी आणि बी विटामिन आपण घेऊ शकतो, हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि तुमच्या फ्रीजचा पॉवर कट हे सारखा सारखा गेलेला नसेल याच्याकडे पण लक्ष द्या. म्हणजे ते फ्रीज मधलं अन्न चांगलं राहतं. बेसिक ग्रेव्ही करून ठेवले ते 8-8 दिवस फ्रीजर मध्ये स्टोअर करायच्या, त्या राहतात व्यवस्थित. त्याच्यामुळे त्याला काहीही प्रॉब्लेम नाही. मटार सारखी जी गोष्ट आहे ती गोष्ट तुम्ही जेव्हा फ्रेश मटार बाजारात मिळेल तेव्हा तो सोलून तो जरी फ्रीजरमध्ये टाकला तरी त्याला प्रिझर्वेटिव्हची गरज नसते. कारण तुम्ही जेव्हा फ्रोझन मटार घेता त्याच्यावरती कुठलाही प्रिझर्वेटिव्ह ऍड नसतो केलेला. त्याच्यामुळे तुम्ही स्वतः पण हे फ्रीजरमध्ये टाकून ते वर्षभर किंवा 2 महिने 4 महिने जेव्हापर्यंत मिळता येईल तेवढा आपण तो तिथे घेऊ शकतो. सो अशा प्रकारे आपण फ्रीजचा वापर सध्याच्या युगात हा करणं अनिवार्य आहे. कारण आपलं जे काही बाहेरचं खाणं वाढलेलं आहे त्याच्यामुळे जी वजनं वाढलेली आहेत, त्याच्यामुळे जे डायबिटीस वाढलेलं आहे, त्याच्यामुळे सगळं नियंत्रण गेलेलं आहे खाण्यावरचं, त्यापेक्षा हे केलेलं कधी उत्तम. कोणालाही पार्टीला बोलवायचंय, तुम्हाला माहितीये तुम्हाला गुरुवारी पार्टी द्यायची, तुम्ही अगदी ते जेवण सोमवार मंगळवार मध्ये थोडं थोडं करून ठेवलं आणि तेच बाहेर काढून व्यवस्थित गरम केलं तरी ती छान पार्टी होईल, हेल्दी पार्टी होईल आणि त्याचं समाधान खाल्ल्याचं तुम्हाला मिळेल. तुम्हाला तिथे कुठलंही गिल्ट येणार नाही. त्याच्यामुळे फ्रीज मध्ये वापर करून तुमच्या कन्व्हिनियन्स नुसार जर तुम्हाला चांगलं खायला मिळत असेल, सगळं पोषण मूल्य खायला मिळत असेल तर नक्कीच फ्रीजचा वापर कधीही चुकीचा नाही. पहिली गोष्ट, जर तुम्हाला फ्रेश करणं शक्य असेल तर ते उत्तमच आहे. पण ते शक्य नसेल तर काळानुसार आपणही बदललं पाहिजे आणि ऍक्सेप्ट केलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला चांगलं फूड खाता आलं पाहिजे. हे लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. तरच आपण हेल्दी राहण्यास आपल्याला नक्कीच मदत मिळणार आहे. काळाप्रमाणे बदला तरच आपली हेल्थ सुधारेल, हे लक्षात घ्या. ओके. आपली वाढलेली वजन ही फ्रीज मधल्या खाण्याने नाही वाढलेली, आपलं खाण्याचं प्रमाण आणि आपण बंद केलेल्या एक्सरसाइज याच्यामुळे वाढलेली आहेत. फ्रीजला दोष देऊ नका. तो चांगला आहे, कन्व्हिनियंट आहे,
त्याचा वापर करून जर तुम्हाला फ्रेश खायला मिळत असेल, चांगलं खायला मिळत असेल, तर नक्कीच त्याचा वापर करा. हा व्हिडिओ ज्यांच्याबरोबर शेअर करा की ज्यांची नेहमी कंप्लेंट असते की आम्हाला वेळच नसतो. करा, नक्की करा, सुधारा. तुमच्यात काही बदल झाले असतील, या व्हिडिओमुळे जर का तुम्ही काही वेगळं ठरवलं असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.